त्याचा मित्रांनो हा पहिला प्रश्न असेल हे सांगायला मी विसरणार नाही की दररोज रात्री आपण 10 वाजता भेटतोय. हे लक्षात घ्या. दररोज रात्री आपण 10 वाजता अशा पद्धतीच्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आपण भेटतोय. पुढच्या प्रश्नाकडे जात असताना मित्रांनो तुमच्या पहिला प्रश्न मित्रांनो हा आहे. तुमच्या सोबत आहे 30 सेकंड वेळ दिलेला आहे. 30 सेकंदाचा कालावधी आणि याचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात? फर्स्ट क्वेश्चन इज दिस. Fill the blank. Next month, they dash the first phase of construction. There are 4 options now. Have completed, will complete, have been completed, and have completed. Your time has begun. Yes. What would be your answer? Come on. Bharat sir is saying yes. Madhav Patil sir, welcome. मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर आपण ओपनिंगचा प्रश्न अगदी सोपा घेतलेला आहे. एका शब्दाकडे बघितल्यानंतर सुद्धा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अगदी तुम्हाला सहज पद्धतीने येऊ शकतं. या ठिकाणी बघा म्हटलेलं काय बघा नेक्स्ट मंथ. व्हॉट इज दिस नेक्स्ट मंथ सिम्बलाइजेस फॉर? हे नेक्स्ट मंथ जे आहे हे कशाला इंडिकेट करतं मित्रांनो? भविष्याला इंडिकेट करतं. याचा अर्थ सरळ आहे की वाक्यामध्ये आपल्याला फ्युचर टेन्स वापरायला हवा. यस, निलेश राठोड सर आपल्या सोबत आहे. वा, व्हेरी गुड. मराठीचे ज्यांचे क्लासेस सध्या हिंगोलीमध्ये चालू आहे. लक्षात घ्या अत्यंत योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणारा हा माणूस आज हिंगोलीमध्ये उपलब्ध आहे. हे मी सांगायला विसरणार नाही. त्यांची पार्श्वभूमी मला खूप आवडते. त्यांची पार्श्वभूमी त्यांच्या क्लासला बसल्यानंतर तुम्हाला कळायला चालू मित्रांनो. निलेश राठोड सर वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. आवाज घुमतोय का? कोणतरी म्हणते मला आवाज घुमतोय पण इथं तर आवाज घुमत नाही. आवाज कसा आहे बघा. व्हॉइस क्लिअर नाही सर. व्हॉइस क्लिअर असायला हवा. यस होऊन जाईल. यस मस्त आहे आवाज. यस माझा मुद्दा काय आहे की या ठिकाणी म्हटलेलं आहे नेक्स्ट मंथ आणि नेक्स्ट मंथ इज सिम्बॉलाइजेस फॉर द फ्युचर टेन्स. व्हॉट इज द फ्युचर टेन्स ओव्हर हियर? व्हेरी सिंपल आन्सर. This is gone because this is not actually indicating the future tense. Have is gone. This is gone because it is the past tense. You need to go with the will complete. Most of the people have given the correct option. बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर अगदी बरोबर दिलंय. अगदी बरोबर उत्तर आहे. Will complete is there. Next month is an indication of the future tense. TCS तलाठी 2023 करता मित्रांनो हा प्रश्न विचार आहे. खूप सोपे प्रश्न असतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या सत्राखाली मित्रांनो आपण चाललोय. बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर आहे बघा. यस हा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी स्क्रीनवर. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय आहे? कमा यस आवाज आवाज यस जस्ट अ मिनिट. यस मित्रांनो
यस मित्रांनो, आता आवाज येईल तुम्हाला. यस, आवाज व्यवस्थित येईल. यस, बघा बरं, परत एकदा आवाज चेक करा. मी प्रश्न पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे हॅड टेकन, आणि हॅड टेकन इज अ इंडिकेशन ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. आणि इफ यू वॉन्ट टू गो फॉर द पॅसिव्ह ऑफ द पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, देअर मस्ट बी हॅड बीन. व्हॉइस यायला चालू झाला असेल, सुधारणा केलेली आहे, व्हॉइस यायला चालू झाला असेल. यस, बघा आवाज येतोय का? हॅड बीन इज देअर, आणि तुमचं उत्तर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे बी. बी ऑप्शन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो, अशा पद्धतीचे सोपे प्रश्न मित्रांनो TCS तलाठी 2023 करता हे अशा पद्धतीने दिसतात. पॅसिव्ह स्ट्रक्चरकडे गेलात तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाणं मित्रांनो अगदी सोपं जाणार आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपण बघत जाणार आहोत, जे तुम्हाला कळणं सोपं जाईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्याकरता काय आहे बघा. यू आर गिवन 30 सेकंड्स, 30 सेकंदाचा वेळ. मित्रांनो, TCS तलाठी 2023, माय अंकल्स आर ओनिंग अ बिग फॅक्टरी ॲट प्रेझेंट. देर आर 4 ऑप्शन्स. माय अंकल्स ओनिंग, माय अंकल्स ओन्स, माय अंकल ओन, माय अंकल्स आर ओन्ड. What would be your option? Come on, go fast for the question. Yes. यस मित्रांनो, टाइम्स अप. या प्रश्नाचं उत्तर देत असताना एक बेसिक गोष्ट आपल्याला मित्रांनो माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. यस, ऑप्शन इज सी, माय अंकल्स ओन. यस, सचिन सर इज सेइंग बी. आदिनाथ सर इज सेइंग सी. यस, वैभव सर इज सेइंग बी. वाव, व्हेरी गुड. बघूया या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय आहे. खूप सोपा प्रश्न, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येणं खूप गरजेची गोष्ट, या ठिकाणी आर ओनिंग दिलेला आहे. मित्रांनो, काही क्रियापद असे असतात की ज्या क्रियापदांना ING लावायचं नसतं. जसं मी म्हणालो की तुम्ही म्हणताना म्हणता बघा, आय हेट यू. टेक द कॉमन एक्झाम्पल ऑफ दिस, दॅट आय हेट यू. हे उदाहरण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं कधीही कानावर ऐकू आलेलं नाही की आय एम हेटिंग यू. डिड यू एव्हर हिअर? अशा पद्धतीनं तुम्ही कधी ऐकलेलं आहे का? आय एम हेटिंग यू? नो, आय हेट यू. मित्रांनो, ह्या क्रियापदाला काय लागत नाही? ING लागत नाही. मानवी भावभावना दाखवणारी क्रियापद किंवा स्टेटिव्ह व्हर्ब जे असतात त्या क्रियापदांना मित्रांनो ING लावायचं नाही. अशा क्रियापदांची लिस्टच आपल्याला माहिती असणं गरजेची गोष्ट. मुद्दा नोट डाऊन करा की अशी क्रियापद मित्रांनो आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट, की या ठिकाणी आर ओनिंग जे दिलेलं आहे हे चुकीचं आहे, कारण हे स्टेटिव्ह व्हर्ब आहे. स्टेटिव्ह व्हर्ब असताना ते व्हर्ब आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहावं लागतं. त्यामुळे ING चे पर्याय किंवा पास्ट टेन्सचा पर्याय हा निघून जाईल. नाउ यू आर लेफ्ट विथ द टू ऑप्शन्स, माय अंकल्स ओन्स और माय अंकल ओन. व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन अमंग बोथ ऑफ दिस ऑप्शन बी अँड सी? या दोन पैकी कोणता ऑप्शन तुम्हाला बरोबर वाटतो? माय अंकल्स इज इन प्लुरल फॉर्म, त्यामुळे इथं यस लागणार नाही. माय अंकल्स इज इन प्लुरल फॉर्म, यू नीड नॉट टू पुट द यस सफिक्स टू द वर्ब. दॅट इज वाय ऑप्शन सी इज ऍब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो, मी उत्तर सांगितलेलं किती लोकांना कळालेलं आहे हे कळणं खूप गरजेची गोष्ट, की स्टेटिव्ह व्हर्ब साधारणतः अशी स्टेटिव्ह व्हर्ब परीक्षेला विचारली जातात जी आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. स्टेटिव्ह व्हर्ब जसं आहे हेट, जसं आहे लव, हे क्रियापदाला कधीही ING लागलेलं तुम्हाला दिसत नाही. अशी क्रियापद मित्रांनो फक्त वापरली जातात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, आणि अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारला जातो. प्रेझेंट टेन्सच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस हे जर आपल्याला माहिती असतील आणि स्टेटिव्ह व्हर्ब जर माहिती असतील, नेटवरती गेलात आणि फक्त स्टेटिव्ह व्हर्ब एवढं जरी टाईप केलात तरी सगळी 20-25 स्टेटिव्ह व्हर्ब तुम्हाला दिसायला चालू होतील. या क्रियापदांना काय लावायचं नाही असं मी तुम्हाला सांगितलं. या क्रियापदांना ING लावायचं नाही आहे. हे क्रियापद सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच लिहायचं आहे. हमखास STI PSI राज्यसेवेपासून या घटकावर मित्रांनो प्रश्न आहेत. मी काय बोलालोय बघा, ग्रामरच्या बाबतीत मित्रांनो वाक्य रिपीट होत नसतात, कॉन्सेप्ट रिपीट होतात.
त्यामुळे ते प्रत्येक कॉन्सेप्ट या ठिकाणी मी सांगायला लागलोय की वेन एव्हर देर इज अ स्टेटिव्ह वर्ब यू आर नॉट अलाउड टू यूज दॅट पर्टिक्युलर वर्ब इन द प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये मित्रांनो ते क्रियापद तुम्हाला वापरायला परवानगी नाही, हे कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. ते क्रियापद तुम्हाला फक्त वापरता येईल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, ही गोष्ट कळाली का बघा. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे पहा. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द incorrectly spelled word in the following sentence. Once I saw an ant that had come to drink water at a stream, but it fell into the water and was carried away in the current in front of my eyes. Now the four options are there. Stream is there, carried is there, away is there and current is there. कोणत्या शब्दामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे मित्रांनो शोधायचा आहे. वेळ चालू झाले. कम ऑन. वाव, बऱ्याच लोकांनी बरोबर उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सचिन सर इज सेइंग, सचिन घुगे इज देयर. ए ऑप्शन यस. वैभव सर इज देयर. ए ऑप्शन. भारत सर इज देयर. ए ऑप्शन. गायत्री मैडम स्ट्रीम. क्या बात, बिल्कुल सही जवाब, बिल्कुल ही सही जवाब. स्ट्रीमचं स्पेलिंग, स्ट्रीम या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो प्रवाह. लक्षात ठेवा, स्ट्रीम म्हणजे प्रवाह, वाहणारा प्रवाहाचा धार ज्याला म्हणता येईल की धार, त्याला म्हटलं जातं मित्रांनो प्रवाह, स्ट्रीम. कॅरीडचं स्पेलिंग बरोबर आहे, CARRED. अवेचं स्पेलिंग बरोबर आहे, करंटचं स्पेलिंग सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ मित्रांनो आपल्याला कळतं की स्पेलिंग वरचे प्रश्न हमखास परीक्षेला विचारले जातात. अभिजित सर, यू आर करेक्ट विथ द ऑप्शन दॅट यू गेव, ए ऑप्शन. ॲब्सोल्युटली करेक्ट. स्ट्रीमचं स्पेलिंग STREAM, स्ट्रीम असायला हवं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अशा पद्धतीचे स्पेलिंग वरचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात, जे आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. सोपा प्रश्न होता. स्ट्रीमच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला होता. बाकी सगळी स्पेलिंग अगदी बरोबर आहेत. क्या दीपक पाटील सर? ॲब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी गुड. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. यस, दिस इज द क्वेश्चन अगेन फॉर द आर्टिकल्स. मित्रांनो TCS IBPS पॅटर्न जर बघितला तर आर्टिकल शिवाय प्रश्नच म्हणजे प्रश्नपत्रिकेत प्रश्न येत नाही असं होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी मित्रांनो आर्टिकल्स वरचा प्रश्न दिसतो. मनी थ्रू डॅश बुक इन द वेल. 30 सेकंड्स आर गिवन. यस, कम ऑन. यस मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देत असताना जो मुद्दा मी आधीही रिपीट केला होता त्याच संदर्भातला हा मुद्दा आहे. फ्रेज आणि क्लॉज या संदर्भात हमखास परीक्षेला प्रश्न. क्या बात. भरत सर इज डी. वैभव सर इज डी. सचिन सर इज डी. क्या बात. मित्रांनो प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे तुम्ही. बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं उत्तर, पिंटू सर यू आर नॉट रॉंग, ऍक्च्युअली यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट, बिलकुल सही जवाब. बघा या ठिकाणी काय दिसतंय बघा, इन द वेल ही आहे फ्रेज मित्रांनो. वाक्यामध्ये एखाद्या नामाच्या समोर अशी फ्रेज येते तेव्हा 100% आपण वापरायचा आहे ते म्हणजे द. हा जर मुद्दा तुम्हाला सतत याच मुद्द्यांवर बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत, पाठीमागचे सगळे सेशन्स काढून बघितलात तर तुम्हाला हे कळायला चालू होईल की याच मुद्द्यावरचे बरेच प्रश्न विचारले गेलेत. मित्रांनो अशा पद्धतीची ज्यावेळेला आपण तयारी करत जाऊ त्यावेळेला वाक्याकडे बघण्याची आपली नजर तयार होईल. ऍब्सोल्युटली यू आर करेक्ट. आदिनाथ सर यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. इन द वेल ही फ्रेज आहे, पाठीमाग बुक आहे, हमखास याच्या पाठीमाग यायला हवं ते म्हणजे द. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके सूर्यवर्धन सर, डी ऑप्शन. क्या बात, बिल्कुल सही जवाब. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर ये रहा. यस, दे कैरीड डैश लेट टू कैच द ट्रेन इनफ सो टू और वेरी. TCS तलाठी 2023 करताचा प्रश्न. वेळ आहे 30 सेकंड्स. मित्रांनो प्रश्न वाचून बघा, सोपा प्रश्न आहे. थोडस नजर लक्षात आली तर तुमच्या लक्षात येईल की उत्तर काय असावं. कम ऑन.
यस मित्रांनो, बऱ्याच लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. सी दिलंय उत्तर. भरत सर, ओके, प्रज्ञेश सर, वैभव सर, सी ऑप्शन. दीपक सर, गायत्री मैडम, क्या बात, आप लोग बिलकुल सही जा रहे हैं. सही जवाब टू. हे कशावरून तुम्हाला ह्या जोड्या मित्रांनो माहीतच पाहिजे. जसं नीदर नॉर, ओके, नीदर असेल तर नॉर येईल. ओके, ईदर, ईदरला मित्रांनो आर येईल. नॉट ओनली, हे तर तुम्हाला माहित आहे, नॉट ओनली बट ऑल्सो. मित्रांनो याच्यावर सुद्धा असे प्रश्न आलेले दिसतात. टू, आणखी टू, हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट मित्रांनो. या कंजंक्शनच्या ज्या जोड्या आहेत, या जोड्या जर आपण लक्षात घेतल्या तर या ठिकाणी मित्रांनो येतं ते म्हणजे टू. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. संदीप सर, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट विथ द ऑप्शन सी. सही जवाब, बिलकुल सही जवाब. खूप सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, ज्याचं बेसिक पक्का आहे. त्याला अशा प्रश्नांची उत्तरं देताना मित्रांनो कुठंही अडचण येणार नाही आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्याकरता काय आहे बघा. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. वाव, वन्स बिटन ट्वाइस शाय. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल, कारण ही प्रोव्हर्ब आहे, याचा त्याने अर्थ विचारलाय. यस, मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं की ही एक प्रोव्हर्ब आहे, राईट. या ठिकाणी आपल्याला कळतं की याचा अर्थ त्याने विचारलाय. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, एक मराठीतली म्हण पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगतो की एखादा माणूस जर दूध पित असेल आणि दूध पिताना जर त्याला भाजलं तर नंतरच्या वेळेला तो मित्रांनो ताक सुद्धा फुंकून पितो. म्हणजे एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला बॅड एक्सपिरियन्स आला तर पुढच्या वेळेला तो माणूस सावध होतो. अशा पद्धतीचा या म्हणीचा अर्थ आहे. वन्स बिटन, एकदा मारल्यानंतर दुसऱ्यांदा तो माणूस शाय म्हणजे लाजतो. मित्रांनो या चार पर्यायामधला कोणता पर्याय तुम्हाला बरोबर वाटतो ते सांगायचं आहे. डी ऑप्शन काही लोकांनी दिलेला आहे. संदीप सर म्हणतात सी ऑप्शन. मित्रांनो बघा बरं यातला कोणता पर्याय. मी ज्या पद्धतीने आता तुम्हाला या म्हणीचा अर्थ सांगितला, म्हणीचा अर्थ मित्रांनो आपण असा काढू शकतो की समजा तुम्ही दूध पिता आहात, ते गरम आहे, ओके, ते तुम्हाला जिभेला भाजलेलं आहे. नंतरच्या वेळेला मात्र तुम्ही ताक सुद्धा फुंकून प्याल. काय लॉजिक लागतं? या चार पर्यायामध्ये मित्रांनो तुम्हाला काय पर्याय दिसेल? मित्रांनो ही मराठीतलीच म्हण अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाले. वन्स बिटन ट्वाइस शाय. लिव्हिंग विथ स्नेक्स टू बी बिटन, नो, राईट. Loving everyone but could not express, no. Keeping work pending and staying away, no. Not doing anything again after bad experience. मित्रांनो उत्तर येणार आहे ते म्हणजे डी ऑप्शन. मित्रांनो अशा पद्धतीच्या म्हणी आपण ऐकल्यानंतरच मित्रांनो अशा पद्धतीची उत्तरं काढता येतील. म्हणून तरी आपण दररोज या ठिकाणी यायला लागलोय ते म्हणजे 10 वाजता. इंग्रजीतल्या म्हणी कधीही आपण शाळेत शिकलेलो नाही आहोत. त्याचे अर्थ कसे काढावेत हेही आपल्याला माहिती नाही आहे. हीच म्हण आपण 4-5 वेळेला जर बघितली, म्हणून सतत सांगत असतो मित्रांनो की ज्यावेळा ऑनलाईन लेक्चरला बसता त्यावेळा एक वही, एक पेन आणि तुम्ही असणं खूप गरजेची गोष्ट आहे. की या गोष्टी जर तुम्ही लिहून घेत गेला, ही म्हण कालच्या लेक्चरला काय झालं हे जर तुम्ही रिवाइज करत गेला तर यू कॅन डेफिनेटली अपग्रेड युअरसेल्फ. ते अपग्रेड करणं मित्रांनो सोपं जाईल. उत्तर तुम्हाला कळालेलं आहे का बघा. डी ऑप्शन, वन्स बिटन चावणे, ट्वाइस शाय. ओके, शाय म्हणजे लाजणे. याच्यातनं नॉट डुईंग एनिथिंग अगेन आफ्टर बॅड एक्सपिरियन्स, परत तो माणूस त्या नादाला लागत नाही किंवा ती गोष्ट पुन्हा करत नाही एक वेळेला त्याला वाईट अनुभव आल्यानंतर. म्हणजे अशा पद्धतीच्या म्हणी जर आपण बघत गेलो अर्थात म्हणजे याच्यातून आपल्याला एकतर वाचनाची सवय लागेल. हे वाक्य आपण वाचून बघू. हळू हळू हे सगळे शब्द, स्नेक हा शब्द बघून 6 महिने झाले असतील, आपण इंग्रजीतला शब्दच बघितलेला नाही, राईट. हे सगळे शब्द, ही स्पेलिंग, या सगळ्या गोष्टींकडे मित्रांनो जाणीवपूर्वक लक्ष द्या. कारण या सगळ्याच गोष्टी परीक्षेला अत्यंत महत्वाच्या आहेत, ज्या कधीही विचारल्या जाऊ शकतात.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्याकरता काय आहे बघा. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन बघत असताना पॅरा जंबलचा मित्रांनो पुढच्या टप्प्यावर तुम्हाला प्रश्न दिसतोय. प्रश्न मोठा असल्यामुळं या ठिकाणी मग पहिल्यांदा प्रश्न टाईप केलेला आहे. प्रश्न पहिल्यांदा समजून सांगतो बघा. प्रश्न काय. सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिवन बिलो. ओके, सेंटेन्सेस दिलेले आहेत पॅराग्राफ मधली. व्हाईल द फर्स्ट अँड लास्ट सेंटेन्स आर इन द करेक्ट ऑर्डर. पहिलं आणखी शेवटचं वाक्य जे आहे ते करेक्ट ऑर्डर मध्ये आहे. त्यामुळे पहिलं आणि शेवटचं वाक्य बरोबर आहे. पण मध्ये जी वाक्य दिलेली आहेत त्याची ऑर्डर मित्रांनो चुकलेली आहे. त्याचा क्रम चुकलेला आहे. तो तुम्हाला जोडायचा आहे. द सेंटेन्स इन द बिटवीन आर जम्बल्ड अप. ती जी मधली सेंटेन्सेस आहेत ती जम्बल्ड आहेत. अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मीनिंगफुल अँड कोहेरंट पॅराग्राफ. ओके, तुम्हाला तो पॅराग्राफ व्यवस्थित कंप्लीट करायचा आहे. याचा अर्थ त्याची ऑर्डर व्यवस्थित जोडायची आहे. प्रश्न मोठा आहे पण बघा तुम्हाला जमतंय का की या प्रश्नाचं उत्तर, कारण पॅराजंबल शिवाय मित्रांनो IBPS आणि TCS ची प्रश्नपत्रिका पूर्णच होत नाही. त्याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. हळूहळू प्रत्येक गोष्टीची मी तुम्हाला जाणीव करून द्यायला लागलोय. एक वेगळा पॅटर्न की ज्या ठिकाणी पहिलं वाक्य आणि शेवटचं वाक्य मित्रांनो तुम्हाला कॉमन दिलेलं असतं. मधल्या पॅसेज मधली जी वाक्य आहेत ती तुम्हाला जोडावी लागतात. प्रश्नाकडे गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न किती मोठा दिसतो बघा. यस, दिस इज द क्वेश्चन. हे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे तो म्हणजे पॅसेज या ठिकाणी जोडायचा आहे. तुम्ही उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं काय द्याल. ही 4 वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य दिलेलं आहे, शेवटचं वाक्य दिलेलं आहे. A, B, C आणि D असे 4 ऑप्शन. तुमची वेळ चालू झाली. कमाल. काही लोकांना वाटलं असेल की प्रश्न बघून तो प्रश्नच बघू नये. येस, पण मी मित्रांनो काही ट्रिक्स सांगेन की ज्याच्यातून या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येईल. काय उत्तर असावं, लॉजिक तुमचं काय चालू शकतं. न वाचता सुद्धा या प्रश्नाचं उत्तर काढता येणं शक्य आहे. फक्त बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात एवढी अपेक्षा. त्या शब्दांचे अर्थ माहिती असतील तर याचं उत्तर मित्रांनो अगदी सहज निघेल. यस, अजूनपर्यंत कुणीही उत्तर दिलेलं नाही. वा, सी ऑप्शन. ई. यस, यस सर. बी ऑप्शन. विशाल सर, गायत्री मॅडम. यू जस्ट ट्राय. टेक युअर टाइम. लई भारी क्वेश्चन आहे. क्या बात. लई भारी क्वेश्चन आहे. अशा अवघड गोष्टींना कोण जर लई भारी म्हणत असेल, क्या बात, त्याला इंग्रजी आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. अशा अवघड गोष्टींना सामोरं जाण्याची ज्याची तयारी आहे त्याला इंग्रजी येईल 100%. लई भारी. क्या बात. शहजाद सर, कॉंग्रॅच्युलेशन. गुड आन्सर. संदीप सर इज बी. दीपक सर बी. क्या बात. वैभव सर ए. यस. चला बघू. या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा काही शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती पाहिजेत आणि हमखास परीक्षेला आहेत बरं. मी बोलायला ते प्रत्येक परीक्षेला कुठं ना या शब्दांनी ही कंजंक्शन्स आहेत. काय बघा, हा शब्द माहिती पाहिजे. फर्दर मोअर, यापुढे. आता यापुढे न तर वाक्याची सुरुवात होणार नाही ना. यापुढे, फर्दर मोअर, यापुढे. आता यापुढे न वाक्याची सुरुवात होणार नाही त्यामुळे एचा ऑप्शन निघून गेला. हे कशावरून मी काढून टाकलं, या फर्दर मोअर वरूनच काढून टाकलं. पुढे वाचलंच नाही मी. डिड यू गेट माय पॉइंट. मी काय बोलालोय कळायला लागलंय का. म्हणून मी म्हणत असतो की शब्दचे आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका. ज्या वेळेला हे कळेल की शब्दाचे अर्थ ज्या वेळेला आपल्याला कळतील त्यावेळेला उत्तर काढता येणं सोपं जाईल मित्रांनो. फर्दर मोअर म्हणजे यापुढे. आता यापुढे न तर पाठीमागं काहीतरी पाहिजे म्हणजे यानं सुरुवात होणार नाही. एचा ऑप्शन कुठं असेल तर काढून टाका. यस, दिस इज गॉन. मित्रांनो मी उत्तर काढायला लागलोय. कसं काढतोय ते तुम्हाला कळणं खूप गरजेची गोष्ट. हाऊ एव्हर, असं असलं तरी सुद्धा बघा
असं असलं तरी, हे कॉन्ट्रास्ट दाखवतं. हाऊ एव्हर, असं असलं तरी. आता असं असलं तरी ना वाक्याची सुरुवात होणार नाही ना. कसं असलं तरी हे दाखवायला आधी हवं, त्याच्यानंतर यानं सुरुवात होईल, हाऊ एव्हरनं सुरुवात होईल. त्यामुळे हा बीचा ऑप्शन निघून गेला. बीचा ऑप्शन कुठं असेल तरीही तो निघून गेला मित्रांनो. या ठिकाणी बीचा ऑप्शन दिलेला नाही, ते आपण सोडून देऊ. डिस्पाइट हे सुद्धा मित्रांनो कंजंक्शन या ठिकाणी दाखवतं, विरोधाभास दाखवतं. डिस्पाइट म्हणजे असं असून सुद्धा, यानं सुद्धा वाक्याची सुरुवात होणार नाही. असं असून सुद्धा, असं असून सुद्धा. लक्षात घ्या, हे 3 शब्द कायम लक्षात ठेवा. फर्दर मोर, हाऊएव्हर, डिस्पाइटनं वाक्याची सुरुवात होणार नाही. म्हणून सांगितलं एक वही आणि पेन घ्या. मी फक्त ठरवा लागलोय की काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगायला लागलोय मित्रांनो. या गोष्टी जर तुम्हाला कळत असतील तर अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न विचारले जातात की जिथं तुम्हाला सगळं वाचायची गरज नाही. मी बोलायला लागलो हे किती लोकांना कळायला लागलंय. फर्दर मोर, हाऊएव्हर, डिस्पाइट यानं सुरुवात वाक्याची करू नये असं वहीत नोट डाऊन करा मित्रांनो. अत्यंत महत्वाचा मुद्दा. बऱ्याच परीक्षांना हेच शब्द वापरून त्यांनी प्रश्न विचारलेत. डिड यू गेट माय पॉइंट? चंद्रदास सर, डिड यू गेट माय पॉइंट? वैभव सर, मी बोलतेलं कळतंय काय तुम्हाला? रिअली व्हेरी गुड क्वेश्चन आहे सर. क्या बात. विशाल सर इज देअर. व्हेरी गुड. खूप सुंदर प्रश्न आहे मित्रांनो. या 3 शब्दांवरती मी काढून टाकला. तुमच्याकडे एकच ऑप्शन राहिला, तो म्हणजे डीचा. रायझिंग ग्लोबल टेम्परेचर म्हणजे ग्लोबल टेम्परेचर मध्ये जे काय वाढ व्हायला लागले, टेम्परेचर्स, एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स, एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स अँड मेल्टिंग आईस, आईस जो काय मेल्ट व्हायला लागलाय, वेदर मध्ये जे काय चेंज व्हायला लागलेत. ओके. कॅप्स आर अमंग द व्हिजिबल साइन्स ऑफ क्लायमेट चेंज. म्हणजे हे जे काय बदल व्हायला लागलेत, कशामध्ये? वेदर मध्ये जे बदल व्हायला लागलेत, आईस जो काय मेल्ट होतोय, ते साईन कशाचं आहे? क्लायमेट चेंजचं एक ते साईन आहे. राईट. ओके. म्हणजे मला डी न सुरुवात करायला पाहिजे. याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी ए किंवा बी ऑप्शन असायला हवा. मी बोललेलं किती लोकांना कळायला लागले बघा, मी कसं उत्तरापर्यंत चाललोय. हे जर कळालं तर मला डी ऑप्शननं सुरुवात केली. डी ऑप्शन मध्ये एक शब्द तुम्हाला जो दिसतो तो म्हणजे क्लायमेट चेंज. बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके. मेल्टिंग आईस कॅप्स आर अमंग द व्हिजिबल साइन्स ऑफ क्लायमेट चेंज. आणि हाच शब्द पुढच्या एका रेफरन्स वाक्यामध्ये यायला पाहिजे. तो सी मध्ये दिसतो. डिस्पाइट दीज चॅलेंजेस, ही सगळी चॅलेंजेस आहेत. इफर्ट्स टू मिटिगेट अँड अडॅप्ट क्लायमेट चेंज, हा शब्द बरोबर या ठिकाणी वापरला गेलाय. याचा अर्थ डी नंतर मित्रांनो सी यायला पाहिजे. कारण या ठिकाणी क्लायमेट चेंज असं जे वापरलेलं आहे या वाक्यामध्ये, तेच या वाक्यामध्ये वापरले. डी नंतर सी पाहिजे मित्रांनो. डी नंतर सी चा ऑप्शन हा आहे. त्यामुळे तुमचं न वाचता सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. किती लोकांना मी बोललेलं कळालेलं आहे? कमान. येस ऑर नो? तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे मित्रांनो. मी माझी उत्तर काढण्याची पद्धत तुम्हाला शिकवायला लागेल. दिस इज अन आर्ट. म्हणून मी म्हणतोय की हा क्लास तुम्हाला एक कला शिकवून जाईल, उत्तरापर्यंत पोहोचण्याची कला. उत्तरापर्यंत पोहोचावं कसं हे सगळं मी सांगायला लागलो मित्रांनो, की हे कळायला पाहिजे की या ठिकाणी क्लायमेट चेंज आणि त्या क्लायमेट चेंज विषयीच इथं बोलायला लागलोय. म्हणून त्यामुळे याही ठिकाणी तुम्हाला क्लायमेट चेंज हा शब्द दिसतो. या ठिकाणी क्लायमेट चेंज आहे आणि याही ठिकाणी या सी नंबरच्या वाक्यामध्ये क्लायमेट चेंज. डी सी चा पर्याय बी हा ऑप्शन. किती लोकांना मित्रांनो मी बोललेलं कळायला लागलेलं आहे? सचिन गुगे सर इज देअर. ओके. कळायला लागलेलं आहे मित्रांनो. हे कळण्यासाठी मित्रांनो आपण दररोज रात्री इथं 10 वाजता आलेलो आहोत. सोपे प्रश्न तर कुणीही सोडवेल, पण अशा प्रश्नांची उत्तरं काढण्याची कला ज्या माणसाकडे येईल त्याला मी म्हणेन खऱ्या अर्थाने इंग्रजी यायला चालू झालं. कारण त्यांची अपेक्षा नाही आहे की सगळं वाचून बघावं, कारण वाचून बघून 30 सेकंदांमध्ये हा प्रश्न सोडवणं अवघड जाईल. तुमच्या लक्षात आलंय का बघा, की लॉजिकली जर तुम्ही विचार करत गेलात तर हे प्रश्न अगदी सहज सुटू शकतात. ओके. व्हेरी गुड. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलेलं आहे. यस. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न एक सोपा प्रश्न, अवघड नंतर हा सोपा प्रश्न तुम्हाला दिसायला चालू होईल. याच्यातूनही नवीन काही शिकता येईल. 30 सेकंदाचा वेळ पुन्हा एकदा तुमच्यासाठी. प्रश्न वाचून बघा. द कार ड्रो डॅश ऑन द बम्पी रोड. ए बी सी एंड डी, 4 ऑप्शंस आर देयर. 4 विकल्प आपके पास हैं. जवाब आपको देना. यस.
यस मित्रांनो, काही लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्नही केलेला आहे. प्रभा मॅडम इज सेइंग बी, सचिन घुगे इज सेइंग बी, दीपक सर इज बी, सदाशिव लिंगायत इज बी, भरत सर इज बी, विशाल सर इज बी. मित्रांनो, उत्तर काढत असताना एक प्रश्न मी तुम्हाला विचारेल. रोड, बम्पी रोड, व्हॉट इज बम्पी? बम्प, व्हॉट इज बम्पी रोड? रोड तर आपल्याला माहित आहे, रोड म्हणजे रस्ता. पण आपल्याकडे दोनच प्रकारचे रोड असतात. एक म्हणजे गुड रोड आणि दुसरा म्हणजे बॅड रोड. ओके, याच्या पलीकडे आपलं कधी इंग्रजी गेलं नाही. मी बोललेलं कळालंय का? बघा, नवीन शब्द मला कळाला. बम्पी रोड याचा अर्थ होतो मित्रांनो खाच खळग्यांनी भरलेला रोड. त्याला म्हटलं जातं मित्रांनो बम्पी रोड. किती नवीन इंग्रजी आहे. अशा पद्धतीचं इंग्रजी आपण कधी बघितलंच नाही. आपल्याकडे दोनच रोड आहेत, गुड रोड अँड बॅड रोड. त्यातूनच आपण समजून घ्यायचं की रस्त्यात खड्डे आहेत. मी बोललेलं किती लोकांना मित्रांनो कळा, याला मी इंग्रजी म्हणेन. याचं जर तुम्ही असं कधी बोललात द रोड इज बम्पी, तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं तुम्हाला इंग्रजी यायला लागलं. नाहीतर सगळेच म्हणतात बॅड रोड, गुड रोड. मित्रांनो, हे इंग्रजी येण्यासाठी आपण 10 वाजता भेटायला लागलोय. मुद्दा हा आहे, आर यू सिरियस? आर यू सिरियस की या गोष्टी आता हे जर मला कळालं की रस्ता जर खाचखळग्यांनी भरलेला आहे, तर अनॉनिमसली हे होणार नाही. निनावी, अनॉनिमसली याचा अर्थ आहे निनावी. ज्याच्यात नावाचा उल्लेख नसतो त्याला निनावी. क्वाईट, क्विक येणार नाही. तुम्ही रस्त्यामध्ये जर खाचखळगे असतील तर तुम्ही हळू गाडी चालवाल. स्लोली इज द करेक्ट ऑप्शन. यस मित्रांनो, कळालंय का उत्तर? बघा, या प्रश्नाचं उत्तर येईल ते म्हणजे स्लोली. यू आर करेक्ट. बम्पी रोड. नवीन शब्द सापडल्याचा आनंद. आज मला नवीन शब्द कळाला, म्हणजे रात्री झोपताना हा शब्द 100 वेळा म्हणा. बम्पी रोड म्हणजे कायमचा लक्षात राहील. म्हणजे ही इंग्रजीची भाषा तुमची निघून जाईल आणि यू कॅन अप्लाय द वर्ड दॅट इज बम्पी रोड. म्हणजे हे इंग्रजी येणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण अशाच पद्धतीचा शब्द जर वाक्यात आला तर आपल्याला काहीही कळत नाही की तो रोड कोणता आहे नेमका. राईट, ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. माझा मुद्दा मित्रांनो कदाचित तुम्हाला कळाला असावा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन इज दिस. अ फॉर्मल लेटर जनरली एंड्स विथ an signature, heading, salutation, expressions of obligation. 4 ऑप्शन्स मित्रांनो. प्रश्नाचा अर्थ काही कळतोय का? उत्तर द्यायचं आहे 30 सेकंड्स मध्ये. कम ऑन. वाव, क्या बात. मित्रांनो, काय करावं या प्रश्नासाठी? खूप सोपा प्रश्न. फॉर्मल लेटर याचा अर्थ आहे औपचारिक पत्र. औपचारिक पत्र जर असेल तर त्याचा शेवट कसा कराल? एंड कसा कराल? तुम्ही सॅल्यूट कराल. राईट. ऑब्लिगेशन, ऑब्लिगेशन याचा अर्थ आहे मित्रांनो कर्तव्य दाखवाल. त्याला काही आदेश द्याल. ओके, कर्तव्य दाखवाल. हेडिंग द्याल. नो, तुम्ही काय फक्त कराल सांगा? सिग्नेचर कराल. मित्रांनो, उत्तर अगदी बरोबर. बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिले. फॉर्मल लेटर, औपचारिक पत्राचा शेवट तुम्ही कसा कराल? TCS तलाठी 2023. काय बघा, साधा प्रश्न आहे मित्रांनो की औपचारिक पत्र संपवलं कसं जातं? सही करून संपवलं जातं. सॅल्युटेशन वगैरे काही म्हटलं जात नाही. त्यामुळे उत्तर तुमचं ए येणार आहे. डी कसं येईल? कर्तव्य कसं द्याल त्या माणसाला? कोणती आज्ञा कशी द्याल? नाही होणार आहे. हेडिंग येणार नाही. उत्तर येणार आहे मित्रांनो ए. यस. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर काय आहे बघा. यस, वेळ चालू झाले मित्रांनो. माय बॉस इज अ benevolent leader who always looks out for our best interests. Generous, cruel, selfish, or indifferent. There are 4 words now. The question reads like this.
select the most appropriate synonym of the underlined word in the following sentence. TCS 2023. Benevolent. Yes, what would be your option? Come on. Y Star is saying A. Vaibhav sir is saying A. Adinath Bhosle sir is A. Sachin Guge sir is saying A. क्या बात. मित्रांनो, उत्तर अगदी सोपा आणि हा शब्द बऱ्याच परीक्षांना विचारलाय. एमपीएससी कडे सुद्धा हा प्रश्न विचारलाय. बेनिव्होलंट, उदार असणं. क्रुयल या शब्दाचा अर्थ मित्रांनो काय आहे? क्रुयल या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो क्रूर. सेल्फिश सांगायची गरज नाही, स्वार्थी आहे. इनडिफरंटचा कोण अर्थ सांगेल का मला? व्हॉट इज इनडिफरंट? इनडिफरंटचा अर्थ आहे मित्रांनो उदास. एखादा माणूस ज्यावेळा असा उदास असतो त्यावेळेला मित्रांनो त्याला म्हटलं जातं इनडिफरंट. आपण एकच शब्द वापरतो सॅड, आणि ज्यादा सॅड झाला तर व्हेरी सॅड. याच्या पलीकडे इंग्रजी जात नाही मित्रांनो. इनडिफरंट, इनडिफरंट म्हणजे वेगळाच असणं, वेगळा असणं याचा अर्थ आहे मित्रांनो उदास असणं. शब्दांकडे चला मित्रांनो, कारण हेच शब्द तुम्हाला परीक्षा जिंकून देतील. इनडिफरंट म्हणजे उदास, क्रूर आहे सेल्फिश, जनरस म्हणजे मित्रांनो उदार. यस, बेनिव्होलंट दुसऱ्याचं हित मानणारा त्याला म्हटलं जातं मित्रांनो बेनिव्होलंट, आणि याचा अर्थ आहे मित्रांनो उदार. अगदी बरोबर चंद्रदास सर ए ऑप्शन, दीपक सर ए ऑप्शन सही जवाब. यस. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी स्क्रीनवर काय बघा, पण हा शब्द मात्र विसरू नका. आजच्यासाठीचा हा मुख्य शब्द म्हणता येईल इनडिफरंट, उदास. यस, लक्षात घ्या, ज्याला कशातच रुची नाही असा म्हणू शकतो आपण की इनडिफरंट पर्सन. पुढच्या शब्दांकडे आणि पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. व्हेरी सिंपल क्वेश्चन. हार्डली हॅड आय अराइव्ड ॲट द ऑफिस डॅश द टेलिफोन स्टार्टेड रिंगिंग while when since or because. वाव, काय उत्तर द्या. येस मित्रांनो, पहिल्यांदा या प्रश्नाचं मला उत्तर द्या. आर यू एन्जॉईंग द लेक्चर? जे मी तुमच्याशी बोलायला लागलोय, आर यू एन्जॉईंग? हे जे सगळं मी तुमच्याशी बोलायला लागलेलं आहे, आर यू एन्जॉईंग? हे सगळं तुम्ही एन्जॉय करायला लागलेले आहात का? कारण जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर 100% तुम्हाला इंग्रजी येणार आहे. ओके, मी जे बोलतोय त्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर द्या. आर यू एन्जॉईंग द लेक्चर? हे लेक्चर तुम्ही एन्जॉय करायला लागलेला आहात का? कारण प्रश्नाची उत्तरं देणं मित्रांनो गरजेचं मला वाटत नाही, तर प्रश्न समजून घेणं, त्याचे कांगोरे समजून घेणं ही गरजेची गोष्ट आहे. आर यू एन्जॉईंग? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्या. यस, दीपक सर, पिया मॅडम इज देअर. यस, या गोष्टी मित्रांनो अत्यंत महत्वाच्या आहेत. जी गोष्ट एन्जॉय केली जाते ती पुन्हा पुन्हा केली जाते. हे लिहून घ्या मित्रांनो, की जी गोष्ट एन्जॉय केली जाते ती पुन्हा पुन्हा केली जाते. अभ्यास ज्यावेळेला एन्जॉय होतो त्यावेळेला तो पुन्हा पुन्हा केला जाईल. अभ्यास आपला जेव्हा एन्जॉय होईल त्याच वेळेला तो पुन्हा पुन्हा केला जाईल मित्रांनो, अन्यथा तो आपण करणार नाही आहोत. म्हणून मी त्या पद्धतीनं तुमच्याशी बोलायला लागलोय. कुठेही घाबरायची गरज नाही. हळूहळू का असेना या सगळ्या गोष्टी यायला चालू होतील. बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. काहीच गरज नाही. तुम्हाला जोड्या जशा सांगितल्या होत्या तशीच ही एक जोडी हार्डली व्हेनची जोडी आहे. उत्तर येणार आहे मित्रांनो बी, ॲब्सोल्युटली करेक्ट. जसं मी म्हणालो, नॉट ओनली बट ऑल्सो, टू ची जोडी असेल, निदर नॉर ची जोडी असेल, इदर ऑर ची जोडी असेल. ओके, तशीच ही जोडी आहे हार्डली व्हेनची जोडी, ज्या ठिकाणी उत्तर तुमचं बी येणार आहे. अगदी बरोबर पर्याय. अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा सोपे प्रश्न मित्रांनो, की जे प्रश्न अगदी बघता क्षणी आपण उत्तर काढू शकतो. पुन्हा एकदा टीसीएस पॅटर्न पॅराजंबलचा प्रश्न, हा प्रश्न कुणाला सुटतो बघू. थोडंसं वाचून बघा,
काही सुचतं का बघा? 3च वाक्य दिलेले आहेत. तुम्हाला त्याचे ऑर्डर जोडायचे आहे. वेळ चालू झाले. कम ऑन. येस, बी ऑप्शन दिलाय. चंद्रदास सर इज देअर. सी ऑप्शन. संभाजी सर बी ऑप्शन. व्हाइट स्टार डी ऑप्शन. क्या बात. भरत सर डी ऑप्शन. दीपक पाटील सर सी ऑप्शन. वाह, क्या बात. सूर्यवर्धन सर डी ऑप्शन. मित्रांनो, सोपं लॉजिक, वाचनाची थोडीशी सवय, अशा पद्धतीच्या गोष्टी बघत गेलात, उत्तर अगदी सहज येतं. सहज सांगतो काय करा. पहिलं वाक्य तर त्यांनी दिलेलं आहे. द गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस्ड सेव्हरल पॉलिसीज टू प्रमोट रिन्युएबल एनर्जी. ओके, रिन्युएबल एनर्जी आहे ती प्रमोट करण्यासाठी सेव्हरल पॉलिसीज तयार केलेल्या आहेत. या पॉलिसीज तयार केल्यामुळं धिस लेड टू सिग्निफिकंट इन्क्रीज झालेला आहे इन यूज ऑफ सोलर पॅनल्स. ह्या सगळ्या फॅसिलिटीज दिल्यामुळं, सेव्हरल पॉलिसीज गव्हर्नमेंटने दिल्यामुळं यूज ऑफ सोलर पॅनल्स अँड विंड टर्बाईन्स. बघा, सी न सुरुवात व्हायला पाहिजे. धिस लेड, हे जे सगळं आहे हे इंट्रोड्यूस केल्यामुळं या सगळ्या गोष्टींना बघा, सेव्हरल पॉलिसीज गव्हर्नमेंटने तयार केल्या, त्यामुळे धिस लेड टू सिग्निफिकंट इन्क्रीज. दुसरी गोष्ट, ॲज अ रिझल्ट, हे जे रिझल्ट आहे ना मित्रांनो, रिझल्ट हा शब्द, रिझल्ट हा शेवटी लागतो का सुरुवातीला? तुम्ही सांगा मला की रिझल्ट हा शेवटी लागतो का सुरुवातीला? मित्रांनो, हा शेवटी लागतो. याचा अर्थ बी शेवटी पाहिजे. ॲज अ रिझल्ट, याचा परिणाम म्हणून, म्हणजे हे शेवटी पाहिजे. या रिझल्टवर मला कळालं, या फ्रेजवरच मला कळालं की हे वाक्य मला शेवटी टाकायचं आहे, सी सुरुवात करायची आहे. या ठिकाणी ऑप्शन आला मित्रांनो, सी ए बी. मी बोललेलं किती लोकांना कळायला लागलेलं आहे? डिड यू गेट माय पॉइंट? लेडीज अँड जेंटलमन, डिड यू हिअर मी? यस, माझं ऐकू आलं का तुम्हाला की मी उत्तरापर्यंत पोहोचण्याची तुम्हाला कला सांगायला लागलोय, कशा पद्धतीने याचं उत्तर? अभिजित सर ऍब्सोल्युटली करेक्ट. प्रभा मॅडम लास्ट. क्या बात. आप्पासाहेब गोरे सर नाईस नाईस नाईस, व्हेरी गुड. चंद्रदास सर क्या बात, बिलकुल सही. उत्तर काढण्याची मित्रांनो कला आहे. पुन्हा सांगतो, अपेक्षा ही नाही की सगळं वाक्य वाचायचं आहे. अपेक्षा ही आहे की बेसिक गोष्टींचा तुमचा काही सिक्वेन्स आहे का? कोणता शब्द कुठे येतो, कोणता शब्द कसा येतो, या गोष्टी जर तुम्ही बघत गेलात, यू कॅन क्रॅक एनी एक्झाम. आणि इंग्लिश हाच विषय तुमचा रिझल्ट मिळवून देणारा विषय आहे मित्रांनो. हे सतत सांगतोय. त्यामुळे दररोज जर तुम्ही येत असाल 10 वाजता, तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी तुम्ही अगदी सज्ज राहा. कारण हे सगळे प्रश्न अगदी इन डिटेल मित्रांनो आपण बघायला लागलोय. मी उत्तर कसं सांगितलं हे किती लोकांना कळालेलं आहे. उत्तर काढण्याची पद्धत कळू दे, उत्तराकडे जाऊ नका, पण मी विचार कसा करायला लागलोय त्या पद्धतीने जर करत गेलात, उत्तरापर्यंत पोहोचू शकता मित्रांनो. फक्त आणि फक्त 10 ते 15 सेकंदांमध्ये वाचनाचा थोडासा सराव झाला की या प्रश्नांची उत्तरं येतील. यस, कळालेलं आहे बहुतेक सगळ्यांना की मी काय बोललो. यस, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, बघता बघता मित्रांनो वेळ संपले. वेळ संपले मित्रांनो. मी एका विद्यार्थ्याशी ज्यावेळा सकाळी चर्चा केली, त्यावेळा तो मला म्हटला की गुरुजी, तुमच्यासोबत ऑनलाईनला असताना वेळ कसा जातो कळत नाही. आणि हेच मला हवं आहे. ज्यावेळा माणूस एखाद्या गोष्टीच्या प्रेमात असतो, त्यावेळा मित्रांनो त्याचा वेळ कसा जातो कळत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जर तुम्हाला अशा पद्धतीनं शिकायचं असेल, अशा पद्धतीनं जर ऐकायचं असेल मला, तर दररोज 10 वाजता येत चला. ही महत्वाची गोष्ट, की मी प्रत्येक प्रश्नाच्या कांगोऱ्याकडे मित्रांनो चाललोय. आपण गप्पा तर मारायलाच लागलोय, पण वेगवेगळ्या गोष्टी, तुम्ही बम्पी रोड, आज नवीन शब्द कळाला. एक समाधान, एक आनंद, हा जर जाणवत असेल आतून, 100% इंग्रजी येणार आहे तुम्हाला. कारण अशा पद्धतीची वाक्य, अशा पद्धतीचा संदर्भ आयुष्यात कधी बघितलाच नाही. वाक्याकडे बघण्याची नजर कधी आलीच नाही. मला ती द्यायची आहे. म्हणून मी दररोज 10 वाजता या सगळ्या गोष्टी, आणि जर अशा पद्धतीचा क्लास जर मित्रांनो तुम्हाला करायचा असेल, अगदी
माफक दरामध्ये मित्रांनो, म्हणजे मी हे सांगू नये तुम्हाला, पण या माफक दरामध्ये हे सगळे बंपी वगैरे सगळे रोड 499 मध्ये ही सगळी बॅच आहे. ज्याच्यामध्ये IBPSला आलेले प्रश्न असतील, TCSला व्होकॅबचे सगळे प्रश्न असतील, ते त्याच्यामध्ये सगळे कव्हर केलेले आहेत. 3000 शब्दांची मित्रांनो त्याच्यात चर्चा केलेली आहे, जे परीक्षेला येणार आहे. जर वाटत असेल तुम्हाला योग्य, तर ते सुद्धा तुम्ही पर्चेस करू शकता. एक प्रामाणिक प्रयत्न जर आपण अशा पद्धतीनं करत गेलो, तर इंग्रजी येण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. या शुभेच्छेसह मी आज या ठिकाणी थांबतोय. उद्या पुन्हा भेटू मित्रांनो. नवीन गोष्टी, नवीन गप्पा, नवीन शब्द, नवीन प्रश्नांसोबत. थँक यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.